नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दालचिनीबद्दल. दालचिनी हा अतिशय उपयुक्त असा मसाल्याचा पदार्थ आहे. दालचिनी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते, पण तिचे औषधी फायदे फार कमी लोकांना माहीत आहेत. आयुर्वेदामध्ये दालचिनीला खूप महत्त्व दिले आहे. दालचिनी गरम प्रकृतीची मानली जाते. ती शरीरातील थंडी कमी करण्यास मदत करते. दालचिनीचा वास खूप सुगंधी असतो. दालचिनी झाडाच्या सालीपासून तयार करतात. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट शरीर स्वच्छ ठेवतात. दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रोज थोडीशी दालचिनी घेतल्यास आजार दूर राहतात. सर्दी, खोकला आणि घसा दुखणे यावर दालचिनी फायदेशीर आहे. दालचिनी गरम दुधात घालून प्यायल्यास आराम मिळतो. दालचिनीचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे फायदेशीर ठरते. हे पाणी पचनशक्ती सुधारते, गॅस आणि ॲसिडिटी कमी करते. दालचिनी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ती शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. दालचिनी मेटाबॉलिझम सुधारते. वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध वापरतात. दालचिनी मधासोबत घेतल्यास चांगला परिणाम दिसतो. दालचिनी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. दालचिनी हृदयासाठीही चांगली आहे. दालचिनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करते. दालचिनी रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीमध्ये दालचिनी खूप फायदेशीर ठरते. सांधेदुखीवर दालचिनी उपयोगी आहे. दालचिनी सूज कमी करण्यास मदत करते. थंडीमध्ये दालचिनीचे पाणी खूप फायदेशीर ठरते. सांधेदुखीवर दालचिनी उपयोगी आहे. दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे संसर्गापासून संरक्षण मिळते. दालचिनी तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. दालचिनी दुर्गंधी कमी करते. दातदुखीवर दालचिनी उपयोगी ठरते. त्वचेसाठीही दालचिनी फायदेशीर आहे. ती मुरूम कमी करण्यासाठी मदत करते. दालचिनी रक्त शुद्ध करते. दालचिनी केसासाठीही उपयोगी आहे. केस गळती कमी करते. दालचिनीचे तेल केसांना लावले की केस मजबूत होतात. दालचिनी मानसिक ताणतणाव कमी करते. ती मेंदूला शांत ठेवण्यास मदत करते. स्मरणशक्ती सुधारते. रात्री दालचिनीचे दूध घेतल्यास झोप चांगली लागते. दालचिनी पचनसंस्थेला बळकटी देते. बद्धकोष्ठता दूर करते. असे एक ना एक दालचिनीचे खूप फायदे आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.